महादेवी हत्तीनीच्या विषयाच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 28 जुलैच्या निर्णयानुसार हाय पॉवर कमिटीची ऑर्डर हायकोर्टातून आणि सुप्रीम कोर्टातून कन्फर्म झाली आणि महादेवीचं हस्तांतरण हे उपचार आणि पुनर्वसनासाठी नांदणी जिनसेन मठ संस्थांमधून वंतारा इथं हलवण्यात आलं। सुप्रीम कोर्टात सोमवारी 11 ऑगस्टला 28 जुलैच्या ऑर्डरच्या बाबतीमध्ये कंप्लायन्ससाठी मॅटर ठेवलेला आहे। दरम्यान 28 जुलैनंतर घडलेल्या घडामोडी आणि त्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सक्रिय हस्तक्षेपानंतर आणि त्याला वंताराकडून दिला गेलेल्या प्रतिसादाने आणि एकूणच महादेवी हत्तीनीसाठी जो एक जन भावना आणि लोकभावना ह्याचा आदर करून महाराष्ट्र शासन वंतारा आणि नांदणी जिनसेन मठ संस्थान यांनी एकत्रितपणे ह्या एकूण महादेवी हत्तीनीच्या बाबतीत लोकांचा असलेला प्रेम आणि जिव्हाळा विचारात घेऊन पूर्णपणे माधुरी हत्तीला नांदणी येथे पुन्हा हस्तांतरण करण्यासाठीची जी प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये 5 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीनंतर 6 तारखेला महाराष्ट्र शासन वंतारा यांच्यामध्ये बैठक झाली। मुख्यमंत्री महोदयांच्या हस्तक्षेपाने वंताराकडून दिला गेलेल्या प्रतिसादाने त्या दिवशी संध्याकाळी नांदणी जिनसेन मठ संस्थान व वंतारा महास्वामीजी आणि CEO वंताराचे विहान करणी साहेब हे एकत्रितरित्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच या घडामोडींची माहिती आपणा सर्वांना दिली। त्याच्यानुसार वंताराची लीगल टीम आणि मठ संस्थांची लीगल टीम आम्ही एकत्रितरित्या या बाबतीमध्ये विचार विनिमय केला। परवा दिवशी आम्ही राज्याचे ॲडव्होकेट जनरल साहेबांना भेटलो। ॲडव्होकेट जनरल साहेबांशी ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली आणि एकूणच झालेल्या चर्चेनुसार आता सोमवारी जेव्हा 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात हे मॅटर कंप्लायन्ससाठी बोर्डावर लिस्ट होईल तर सुप्रीम कोर्टात आम्ही अशी एकत्रितरित्या भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्र वंतारा आणि नांदणी जिनसेन मठ संस्थान यांच्या वतीनं ह्या घडलेल्या घडामोडी सुप्रीम कोर्टात आम्ही हे अवगत करणार आहोत। सर्वांच्या वतीनं संयुक्त विनंती केली जाईल सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाकडून विशेष अनुमती मागितली जाईल की HPC कडे जाण्यासाठी, कारण हत्तीनीच्या सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन आणि हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये हाय पॉवर कमिटीची जी ऑर्डर होती तर सुप्रीम कोर्टाकडून विशेष अनुमती घेऊन संयुक्तरित्या पुन्हा एकदा हाय पॉवर कमिटीकडे जाण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन वंतारा आणि जिनसेन मठ संस्थान यांच्या वतीनं आम्ही सोमवारच्या सुनावणीमध्ये विनंती करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्रितरित्या आम्ही पुढचा कायदेशीर पर्याय जो हाय पॉवर कमिटीकडे आहे त्या हाय पॉवर कमिटीकडे आम्ही एकत्रितरित्या अर्ज करणार आहोत। ही आजची पत्रकार परिषदेतली ही भूमिका आहे। आणि प्रश्न याच्यामध्ये असा येतो की पेटा देखील या संदर्भात होतं, त्यांच्याकडनं देखील इंटरव्ह्यू गेलेलं होतं। आज जर का पाहायचं तर त्यांच्याकडनं असं सांगितलं जात आहे की हे सगळं जे होत आहे ते कुठेतरी चुकीचं झालेलं आहे। हत्तीनीला देखील तिचे काही हक्क जे आहेत ते अबाधित राहिले पाहिजेत। या संदर्भात काही पेटासोबत तुमचं बोलणं झालं आहे का? नेमकी पेटाची भूमिका देखील काय असणार आहे? तुमचं बोलणं होऊन काय नेमकं त्याच्या संदर्भात? पेटाच्या एकूण भूमिकेबाबत पेटाचा कन्सर्न जो होता तो महादेवी माधुरी हत्तीनीच्या बाबत एकूण तिला हव्या असलेल्या सेवा शुश्रूषा उपचार आणि पुनर्वसन केंद्रात तिचं असणं खूप महत्त्वाचं होतं। पण मुख्यमंत्री महोदयांनी 5 ऑगस्ट रोजी झालेल्या एकूण मंत्रालयीन बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये अशा पद्धतीची फॅसिलिटी जी शासनाच्या पुढाकारानं वंताराच्या सक्रिय सहभागाने आणि वंताराकडून एकूणच त्या पुनर्वसन केंद्राचं जे एक उपकेंद्र आपण म्हणू शकतोय तर त्याची उभारणी ही नांदणीमध्ये मठ संस्थांच्या जागेत घेतलेली आहे।
त्याला महाराष्ट्र शासन, वंतारा आणि नांदणी मठ संस्थान, तर एकूणच महादेवी हत्तीनीच्या बाबतीत जे काय पेटाचे आक्षेप होते की तिला अपेक्षित असलेल्या गोष्टींची निर्मिती, तर एकत्रितरित्या महाराष्ट्र शासन, वंतारा आणि नांदणी मठ संस्थान त्या बाबतीमध्ये योग्य ती काळजी घेते. मठ तर्फे जे वकील साहेब आहेत त्यांनी तुम्हाला संक्षिप्त माहिती दिलेली ऑलरेडी. त्याच्यामध्ये एवढंच बोलू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, माननीय श्री अनंत अंबानीजींनी सांगितल्याप्रमाणे जे काय पाऊल उचलायचे आहेत माधवीचं नांदणीमध्ये परत यात्रेसाठी, ते पाऊल उचलले जातील सरकारी स्तरावर आणि वंताराच्या स्तरावर. ह्याच्यामध्ये एक न्यायिक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियामधला सगळ्यात पहिला पाऊल हा सोमवारी आम्ही उचलतो आहे. तो पाऊल म्हणजे वंतारातर्फे आम्ही, मठतर्फे पाटील साहेब आणि स्टेट गव्हर्नमेंटतर्फे स्टेट गव्हर्नमेंटचे जे वकील आहेत ते संयुक्त अर्जी करतील सुप्रीम कोर्टला की आम्हाला ही परवानगी द्यावी की आम्ही तिघे एकत्र हाय पॉवर्ड कमिटीकडे जाऊन हाय पॉवर्ड कमिटीचे मार्गदर्शन किंवा डिरेक्शन्स घेऊन बाकी पुढची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करावं. पहिलं ते झालं. दुसरा विषय पीठाचा तुम्ही जे विचारलं, तर जेव्हा आम्ही संयुक्त रीतीने हाय पॉवर्ड कमिटीकडे जाणार तेव्हा पीठाचा पण जे काय म्हणणं असेल ते HPC नक्कीच ऐकून घेईल आणि एक बॅलन्स्ड डिसिजन करेल, हे आमची सगळ्यांची आशा आहे. लीगली स्पीकिंग जे काय लागेल त्यासाठी पहिला स्टेप जे आहे ते सोमवारी होणार. त्यानंतर जे काय लीगल अपडेट्स असतील तुम्हाला वेळोवेळी देत जात असेल आम्ही. एवढंच आम्ही रिपीट करतो की ह्याच्यामध्ये वंतारा, मठ आणि स्टेट गव्हर्नमेंट हे एकत्र रीतीने काम करतील. तेवढंच. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.